दुधी भोपळ्याचं नाव ऐकताच नाकं मुरडणाऱ्यांसाठी, त्यातल्या त्यात नुकत्याच आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, तर सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत मुलांना टिफिनला काय द्यावं हा आपल्याला नेहमीच पडणारा प्रश्न आहे. आणि आणखी एक म्हणजे मुलांच्या आवडीचा पदार्थच त्यांना टिफिनमध्ये हवा असतो. तर दुधी भोपळा बऱ्याचदा मुलं खात नाहीत. मुलंच काय, मोठे माणसंसुद्धा दुधी भोपळा खायला नको म्हणतात. त्यासाठी आपण इथे दुधी भोपळ्यापासून एकदम सुंदर पौष्टिक अशी थालीपीठ एकदम झटपट अशी रेसिपी आपण आज पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर एक छोटंसं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार मिरच्या कमी जास्त करायच्या आहेत. तर मी ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक गड्डा लसणाचा घेतलेला आहे सोलून. इथे मी गावरान लसूण घेतलेला आहे त्यामुळे थोडाफार कमीच टाकलेला आहे. आणि त्यानंतर 1 चमचा मी इथे जिरं घेतलेलं आहे. या सर्व गोष्टी आपल्याला एकदम बारीक अशा वाटून घ्यायच्या आहेत. मी इथे एकदम स्वच्छ असा दुधी भोपळा धुवून घेतलेला आहे. तर दुधी भोपळा घेताना बघा खूप जास्त बारीक असा घ्यायचा नाही, पण कोवळा घ्यायचा आहे. तर नख ज्यावेळेस आपण नखाने त्याला असं दाबतो तर अशा पद्धतीने एकदम सहजपणे त्याच्यामध्ये नख गेलं पाहिजे इतपतच कोवळा घ्यायचा आहे. जास्त निब्बर भोपळा इथे वापरायचा नाही आहे. आणि ज्यावेळेस आपण जास्त कोवळा भोपळा वापरतो ना तर त्याला पाणी खूप जास्त सुटतं आणि चवीलाही एवढं काही खास लागत नाही. त्यामुळे याच साईजचा तुम्ही भोपळा घ्यायचा आहे. हा जो भोपळा आहे तो आता मी मधून कट करून घेणार आहे आणि बारीक किसणीने किसून घेणार आहे. बघा त्याच्यामध्ये जे बी आहे ते सुद्धा कडक अजिबात नाही आहे, एकदम कोवळं असं बी आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट असाच भोपळा साल न काढताच किसून घेत आहोत. ज्यावेळेस हा भोपळा मी मार्केटमधून आणला त्यावेळेस त्या भोपळ्यावर बारीक बारीक अशी भुरी होती. अशा पद्धतीचा भोपळाच आपल्याला घ्यायचा आहे. आणि भोपळा जो आहे तो चिरल्यानंतर थोडासा चेक करून बघायचा कडू आहे की काय. कडू जर असेल तर तो टाकून द्यायचा आहे. तो कडू भोपळा आपल्याला अजिबात वापरायचा नाही आहे. तर अशा पद्धतीने मी भोपळा आता इथे किसून घेतलेला आहे. एकदम सहजपणे भोपळा किसला जातोय. दुसरा भोपळ्याचा तुकडा आहे तो देखील मी अशाच पद्धतीने व्यवस्थित किसून घेणार आहे. आणि हा जो भोपळा आहे ना तो किसल्यानंतर असाच ठेवायचा नाही आहे जास्त वेळ. तो भोपळा लगेचच काळा पडतो आणि भोपळ्याला पाणी पण सुटतं. ज्यावेळेस हा सर्व भोपळा किसून होईल त्यावेळेस भोपळ्यामध्ये लगेचच आपण बाकीचे पदार्थ टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघा एक जो तुकडा होतो तो माझा किसून झालेला आहे आणि दुसरा तुकडा देखील मी अशा पद्धतीने इथे किसून घेतलेला आहे. तर हा जो भोपळ्याचा किस आहे हा काळा अजिबात पडू द्यायचा नाही आहे. काळा पडायच्या आधीच यामध्ये लगेचच आपण पिठं मिक्स करायचे. तर 1 वाटी मी बेसन पीठ घेतलं, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाने आपले जे थालीपीठ आहे ते क्रिस्पी होण्यास मदत होते. आणि 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला बाकीचे सर्व पीठं मोजून घ्यायचे आहेत. म्हणजे एकच वाटी आपल्याला पीठ मोजण्यासाठी वापरायची आहे एकाच साईजची. यानंतर आपण आता लगेचच इथे मी 2 कांदे अगदी बारीक चिरून घेतले होते. म्हणजे हे जे 2 कांदे आहेत ना चिरलेले ते 1 वाटी भरले होते. तर 1 वाटी मी बारीक चिरलेला कांदा आणि 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. यानंतर 1 चमचा मी ते हळद टाकलेली आहे. आणि आपण जे मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं होतं ना ते देखील आपण यामध्ये टाकणार आहोत. तर त्या अगोदर आपण इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर 1 चमचा मी इथे मीठ टाकलेलं आहे. आणि हिरवी मिरची आणि लसणाची जी पेस्ट आपण करून घेतली होती, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं, तर ती पेस्ट देखील यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. सर्व पदार्थ टाकल्यानंतर सुरुवातीला पाणी न टाकताच आपल्याला हे पीठ थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याने काय होतं की आपल्याला पाणी किती टाकायचं याचा अंदाज येतो. अगोदरच आपण यामध्ये जर पाणी टाकलं तर पीठ जास्त पातळ होण्याचे चान्सेस असतात. तर हे जे पीठ आहे ते आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे, घट्टसर याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व पदार्थ जे आहेत ते पिठामध्ये मिक्स करून घेत आहे. पिठाला कांदा, दुधी भोपळा, कोथिंबीर हे सर्व पदार्थ जे आहेत ते व्यवस्थित चोळून
मिक्स करून घ्यायचे. जे काय थोडंफार दुधी भोपळ्याला पाणी सुटलेलं असतं ना, त्यामध्येच हे पीठ सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकत त्याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर मी ते सर्व पिठाचा एक घट्टसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर 1 चमचाभर तेल टाकून पीठ मी व्यवस्थित मऊ करून घेतले. तर हे जे पीठ आहे ना, ते मळून झाल्यानंतर अजिबात आपल्याला भिजत ठेवायचं नाही आहे. हे पीठ ज्यावेळेस आपण मळतो त्यावेळेस लगेचच करायला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा सॉफ्ट असं पीठ मी भिजवून घेतलं आहे. हे जे पीठ जास्त वेळ आपण ठेवलं भिजत तर त्याला पाणी सुटतं, एकदम पातळ असं ते पीठ होतं आणि थोडंफार काळं पण पडतं. त्यामुळे हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ आहेत ना, ते लगेचच आपल्याला करायला घ्यायचे. तर गॅसवर मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि बघा मी पोळपाट घेतला आहे आणि हे जे कापड आहे ना, ते ओलं करून घेतलेलं आहे. आता हे थोडंसं पिवळसर असं कापड तुम्हाला दिसत असेल, पण हे जे कापड आहे ते माझं थालीपीठाचंच आहे. थालीपीठं करून करून हे कापड असं झालेलं आहे. तर हे कापड ओलं करून घेतलं आणि शेजारीच मी एका ग्लासमध्ये पाणी देखील घेतलेलं आहे. तर कापडावर पाणी अशा पद्धतीने शिंपडायचं आहे आपल्याला, म्हणजे कापड पुन्हा आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे. आणि त्याच ओल्या हाताने पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे, जास्त मोठा घ्यायचा नाही आहे. बघा या साईजचा मी एक गोळा घेतला आहे आणि थालीपीठ थापायची हीच पद्धत आहे. आपली आई आजी अशाच पद्धतीनं थालीपीठं थापायच्या. तर तीच ही आपली पारंपरिक पद्धत आहे थालीपीठं बनवण्याची. तुम्हाला जर कापडावर थालीपीठ थापवता येत नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या पेपरवर देखील करू शकता, पण ही आपली पारंपरिक पद्धत आहे थालीपीठाची, त्यामुळे मी याच पद्धतीने बनवते. तर पाण्याचा ओला हात घेत घेत आपल्याला थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे. सर्व बाजूने एकसारखं थालीपीठ थापलं गेलं पाहिजे आणि गोल पण झालं पाहिजे. अशा पद्धतीने बघा व्यवस्थित मी थालीपीठ थापून घेतलं. तर थालीपीठ जे आहे ना, ते चपाती असते ना तशा पद्धतीने करायचं असतं, पातळ किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही आहे. आणि भाकरी असते ती जाडसर असते, त्यामुळे जाडसर तर अजिबात करायचं नाही आहे थालीपीठ. आपली चपाती जी असते त्याच साईजचं आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे. तर थालीपीठ थापून झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याला होल करून घ्यायचे. मध्यभागी एक करायचा आणि त्याच्या कडेने 4 ते 5 होल आपल्याला करून घ्यायचे आहेत. याने काय होतं, थालीपीठ जे आहे ना ते सर्व बाजूने आतून बाहेरून व्यवस्थित भाजलं जातं. तर इथे व्यवस्थित मी तवा गरम करून घेतलेला आहे. तर मी इथे लोखंडाचाच तवा वापरलेला आहे. तवा गरम झाल्यानंतर त्यावर मी 1 चमचा तेल अशा पद्धतीने पसरून टाकले. व्यवस्थित पसरून तेल टाकायचं आणि त्यानंतर हे कापड अलगद उचलून घ्यायचं. अशा पद्धतीने तव्यावर टाकून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने हे कापड हळूवार काढून घ्यायचं. अशा पद्धतीने तव्यावर आपण थालीपीठ टाकून घेतलेलं आहे. यानंतर देखील आपल्याला हे जे थालीपीठ आहे ना त्याच्या कडेकडेने आणि जे होल आपण करून घेतलेले आहेत मध्यभागी, त्यामध्ये सुद्धा तेल टाकून घ्यायचं आहे. आता यावेळेस मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. व्यवस्थित सर्व बाजूला आपण तेल टाकून घेतलं आणि त्यावर आपण ताट झाकून ठेवायचं. तर बघा ताट किती वेळ झाकून ठेवायचं. तर दुसरं थालीपीठ आपण लगेचच आता इथे थापवण्यासाठी घेतलेलं आहे. कापड ओलं करून घेतलं, लगेचच आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा गोळा घेतला पिठाचा आणि पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने आपण थालीपीठ थापून घेतलेलं आहे. तर हे जे थालीपीठ आहे ते पूर्णपणे थापून होईपर्यंतच आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे. भोपळासुद्धा त्यामधला शिजला जातो आणि कांदाही नरम पडतो, म्हणून आपण त्यावर हे थालीपीठ थापून होईपर्यंतच झाकण ठेवायचं आहे तव्यावरच्या थालीपीठावर. म्हणजे लक्षात आलंच असेल तुमच्या. पोळपाट सरकून सरकून अशा पद्धतीने आपण थालीपीठ थापून घेऊ शकतो किंवा एकाच जागी ठेवूनसुद्धा थालीपीठ थापू शकतो, जसं तुम्हाला जमत असेल तसं. तर आपण या थालीपीठाला देखील होल करून घेतले. तर थालीपीठ थापून झालेलं आहे आणि हे थालीपीठ देखील व्यवस्थित शेकलं गेलेलं आहे. तर हे पहिलंच थालीपीठ आहे आणि आपण लोखंडाच्या तव्यावर केलेलं आहे, त्यामुळे ते थोडंफार तव्याला चिटकतंच. लोखंडाच्या तव्यावर पहिली पोळी करा किंवा भाकरी करा किंवा आणखी काही बनवा, ते थोडंफार बिघडतंच. त्यामुळे ते थालीपीठ काय बिघडलेलं नाही आहे, पण थोडंसं चिकटलेलं आहे. तर खमंग आणि खरपूस असं भाजलं गेलं थालीपीठ. तर आपण थालीपीठाला पलटी करून घेतलं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर हळूवारपणे त्याचे काठ असे मोकळे करून घ्यायचे आणि नंतर आपण ते पलटी करून घ्यायचे. आता मी गॅसची फ्लेम फास्ट केलेली आहे. ज्यावेळेस आपण झाकण ठेवतो त्यावेळेस कमी गॅस करायचा
आणि ज्यावेळेस आपल्याला ते पलटी करायचं असतं त्यावेळेस फास्ट करायचा. तर बघा हे जे थालीपीठ आहे ना, आता हे दुसरं आहे. दुसरं थालीपीठ अजिबात तव्याला चिटकलेलं नाही आहे. एकदम व्यवस्थित खरपूस आणि सगळीकडे असं मस्त लालसर असा रंग आलेला आहे थालीपीठाला. बघा किती मस्त आणि छान असं हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार झाले. तर बाकीचे सर्वच थालीपीठ मी याच पद्धतीने तयार करून घेते. तर बघा सर्व थालीपीठ मी तयार करून घेतलेले आहेत. याच पद्धतीने तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.